श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवघरातील शंख, घंटी आणि दिवा रोज धुणाऱ्यांनी ही माहिती नक्की बघा. घरावर कोणते संकट ओढवते. तुम्हाला ही माहिती बघून धक्काच बसेल. एक असा कोपरा असतो जिथे दिवा, शंख, घंटा आणि देवाची मूर्ती असते. ते म्हणजे घराचं देवघर, पवित्र, शुद्ध आणि ऊर्जा देणारं स्थान. पण या पवित्र स्थळातील एक छोटीशी चूकही तुमचं संपूर्ण आयुष्य उलटवून टाकू शकते. होय, जर तुम्ही शंख, घंटा आणि दिवा रोज धुत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कृपया शेवटपर्यंत पहा, कारण चुकीचा धार्मिक सवयींचा परिणाम कधी फार भयंकर असतो. शंख रोज धुणे पवित्र की अपवित्र? आपल्यापैकी अनेक जण देवपूजेपूर्वी शंख धुतात, कारण आपल्याला वाटतं की स्वच्छता म्हणजेच पवित्रता. पण शास्त्र सांगतं, शंख हा वरुण देवतेचा निवासस्थान आहे. तो जसा आहे तसाच पूजेला वापरावा. शंखाला रोज पाण्याने धुतल्याने त्यातील ऊर्जा कमी होते. शंखात विशिष्ट कंपनं असतात जे धनलाभ आणि सकारात्मकता निर्माण करतात. ते रोज धुतल्याने शंखाचे चैतन्य संपुष्टात येऊ शकते. शंख कधी धुवावा? प्रत्येक पौर्णिमा, एकादशी किंवा विशेष प्रसंगी. रोज नाही. रात्री धुतलेला शंख अदृश्य शक्तींना आमंत्रण देतो. रात्र ही काळी शक्तींची वेळ असते. त्यावेळेस शंख धुणं किंवा हलवणं म्हणजे दैवी जागृत शक्तींना असंतुलित करणं. असं केल्यावर काही घरात स्वप्नात भय, कानात अनोळखी आवाज किंवा घरात अचानक घोंघावणारी वाऱ्याची चाहूल जाणवते. शंख कधी धुवावा? फक्त शुभतिथी जसे की एकादशी, पौर्णिमा किंवा तीर्थ स्नानानंतर. घंटा रोज धुतल्याने काय होते? आपण देवपूजेसाठी जी घंटा वापरतो ती ध्वनीच्या कंपनांद्वारे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे कार्य करते. ही घंटा रोज धुतल्याने त्यावर सतत हातांची घाण, पाण्याचा संसर्ग होतो. त्या ध्वनीतील आध्यात्मिक प्रभाव कमी होतो. घंटेला धुण्याऐवजी फक्त शुद्ध पुसून किंवा कापडाने स्वच्छ करून ठेवणे श्रेयस्कर ठरते. घंटा कधी धुणे योग्य आहे? प्रत्येक अमावस्या, देवघरात मोठा पूजाविधी किंवा वार्षिक साफसफाईच्या दिवशी. रोज नाही. दिवा म्हणजे लक्ष्मीचं स्थान. प्रत्येक दिवा जो आपण देवघरात लावतो तो माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. हा दिवा जर रोज धुतला तर लक्ष्मीचे स्थान अस्थिर होते. घरातील शांतता आणि समृद्धीवर परिणाम होतो. दिवा लक्ष्मीचं गुप्त स्थान असतो. दिवा रोज धुण्याऐवजी त्यातील जळलेली वात, तेलाची घाण स्वच्छ करा. दिवा धुण्याची वेळ असते फक्त दर 15 दिवसांनी किंवा विशेष सणाच्या दिवशी. दिवा रोज धुणं म्हणजे काय? दिवा फक्त तेल, वात आणि मातीचा नाही, तो लक्ष्मीचा आसन आहे. रोज पाण्याने दिवा धुणं, त्याला भिजवणं म्हणजे लक्ष्मीला दररोज घरातून दूर पाठवणं. हिंदू ग्रंथ सांगतात, जेथे दिवा अपवित्र असतो तेथे लक्ष्मी राहत नाही. घरातील क्लेश, वाद, पैसे टिकत नाहीत. हेच कारण असू शकतं. कधीकधी सतत होणारे आजार, घरातील शांततेचा अभाव, पैसे येऊनही न टिकणे, हे सर्व काही देवघरातील चुकीच्या सवयींमुळे घडत असतं. शंख, घंटा, दिवा यांना रोज फक्त स्वच्छ कपड्याने पुसावं. आठवड्यातून एकदा ती वस्तू सूर्यप्रकाशात ठेवावी. गंगाजल किंवा तुळशीच्या पानांनी शुद्ध करावं. पूजेपूर्वी 3 वेळा शंख फुकावा. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. रोज पाण्याने शंख धुणे, दिवा भिजवणे आणि लगेच वापरणे. घंटा सतत हाताने आणि गंधयुक्त वस्तूंनी स्पर्श करणे. या गोष्टी देवपूजेत चुकूनही करू नका. शंख, घंटा आणि दिवा रोज फक्त स्वच्छ कापडाने पुसा. महिन्यातून एकदा त्यांना गंगाजलाने शुद्ध करा. अमावस्या किंवा पौर्णिमेला त्यांचं शुद्ध स्नान करून सूर्यप्रकाशात ठेवा. पूजेपूर्वी मंत्र म्हणत शंखात फुंकर द्या. शक्ती जागृत होते. तुम्ही पवित्र मनाने पूजा करत असाल, पण जर शंख, घंटा आणि दिवा चुकीच्या पद्धतीने हाताळले तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होतो. म्हणून सावध व्हा.
हे 3 वस्त्र देवघरातील फक्त पूजेच्या वेळी जागृत होतात. त्यांचा अनादर अज्ञानामुळे होऊ नये आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक भक्ताने, प्रत्येक गृहिणीने आणि धर्मावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीने नक्की बघावा. हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या देवघराचं चैतन्य टिकवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.